चला तर आज आपण बनवूया श्रावणी घेवड्याची भाजी. शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर हे सर्व वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक. एक टोमॅटो चिरून घ्यायचा. भाजी स्वच्छ धुवून कढईमध्ये टाकून त्यातलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत ती परतून घ्यायची छान. ही भाजी खूप छान लागते आणि माझी पद्धत आहे ती खूप सिंपल आहे. त्याच्यामध्ये नुसतं हळद, मीठ आणि काळं तिखट याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही मसाला वापरत नाही. पण भाज्या माझ्या खूप छान लागतात. भाजीतलं पाणी सुकल्यानंतर त्याच्यामध्ये 2 माप तेल घाला आणि परतून घ्या. व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजी परतून घ्या. आणि ह्या सगळ्या माझ्या पद्धती आहेत त्या मराठी संस्कृतीच्या पद्धती आहेत, सिंपल आणि सोप्या. करून बघा. नंतर भाजीमध्ये टोमॅटो घालून टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा. छान असं लाल होईपर्यंत परतून घ्या. बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते. नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. चवीप्रमाणे मीठ घाला, हळद आणि काळं तिखट. मी जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं घरी बनवलेलं काळं तिखट आहे. कोणाला हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा. याच्यामध्ये सर्व मसाले टाकलेले असल्यामुळे दुसरा कोणताही मसाला टाकण्याची गरज लागत नाही. हे सर्व मसाले छान परतून घ्या. स्लो गॅस ठेवून परतून घ्या. व्यवस्थित हळद, मीठ, काळं तिखट परतलं गेलं पाहिजे. मगाशी आपण वाटलेला मसाला, शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घ्या. त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्या. मसाला तुम्हाला हवा तसा टाकू शकता. जास्त आवडत असेल तर शेंगदाणे तर जास्त घालू शकता, अदरवाईज कमी घातले तरी चालतील. हे सर्व मिक्स होईल इथपर्यंत परतून घ्या. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला शिजण्यापुरतं. ह्या भाजीची तुम्ही ग्रेव्ही पण करू शकता, पण ही भाजी सुक्की छान लागते. छान परतून घेऊन नंतर ते उकळी फुटेपर्यंत गॅस चालू ठेवा. नंतर झाकण ठेवा. झाली तयार श्रावणी घेवड्याची भाजी. ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि बाजरीच्या भाकरीसोबत ट्राय करून बघा.